नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. सकाळ झाली मस्त अशा पावसाने, आणि पावसाळा म्हटलं की पावसाने सकाळ झाली की खूप छान असं फ्रेश वाटते. त्यानंतर चला आता दोघांचं मी दाखवते तुम्हाला की मागचे पण ब्रश सेम होते. दाखव रे ब्रश, हे बघा, आणि तुझा ब्रश दाखव. सेम ब्रश, पण ओळखायचं कसं असं आहे. थांब 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 थांब. एकाला नेल पेंट आणि एकाला सिंपल असं ठेवलेलं आहे, पण दोघांना दोघांचं पण बघितलं थोडंफार, कारण की एकाला नेल पेंट आणि एकाला नव्हती म्हणून त्याला दुसरीकडे लावून दिली आता, कारण जिद्द चालू होती. आणि सकाळी सकाळी कसं आहे, मूड ऑफ केला की मग शाळेत जायला अजून ते वेळ करतात, म्हणजे जातात पण वेळ करतात. तर चला आता पटकन स्वयंपाक करते. तसंही पावसामुळे ना थोडंसं गोंधळल्यासारखं झालं की घराघरात राहतो. तर आता पटकन भाजीचं बघते काय आहे ते, आणि नंतर मग पटपट करते. काल रात्रीनं मी शेंगा ज्या आहे, वालाच्या शेंगा तोडून ठेवलेल्या होत्या, आणि जशा टोपलीमध्ये तोडून ठेवल्या ना तशाच त्या ठेवल्या. म्हणून आता एक नजर इथे पागून घेत आहे, कारण की पावसाळ्यामध्ये ना थोडंसं जे काही पालेभाज्या असेल, पालेभाज्या तर खायलाच नाही पाहिजे, तरीसुद्धा आपण एक अर्धी पालेभाजी आणतोच. आणि शेंगा वगैरे किंवा कुठलंही जे भाजीचं आहे ना ते थोडंसं आतमधून खराब राहते. वरून जरी फ्रेश दिसत असेल ना टवटवीत, तर ते थोडंसं काळजीने बघावं लागते. तर तेच आता शेंगा मी बरोबर बघून घेतल्या, त्याला पाण्यामध्ये टाकल्या. आणि ज्यावेळेस माझी सकाळची गडबड असते ना त्यावेळेस मी पावशीनेच कांदा टमाटर वगैरे कटिंग करायचं असेल ते कापून घेते, कारण की मला सवय नाही आहे चाकूनी कट करायची. आणि चाकूनी जर कापत बसली तर खूप असा वेळ लागतो, आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवायचा असेल ना तर मग आणखीनच वेळ लागते. तर इथे ना आता पटकन मसाल्याचे डब्बे खाली झालेले होते, ते सुद्धा मी भरून घेतले. तोपर्यंत एकीकडे आपलं तेल जे आहे ते शिजत आहे. आणि माझ्या ज्या भाज्या आहे ना त्या एकदम सिंपल असते, त्यामुळे रोज रोज रेसिपी काय शेअर करणार हाही एक मोठा प्रश्न असतो, कारण की रुटीन जे आहे ना तेच मी बनवत असते. म्हणजे असं काहीतरी स्पेशल असेल असं काही नाही आहे. ज्या दिवशी स्पेशल असते त्या दिवशी त्याचं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे रोज रोज ना अशा पद्धतीने मी साय जी आहे दुधाची ती पण काढून घेते. आणि पाऊस असल्यामुळे मुलांचा इतका गोंधळ चालू होता ना बाहेर पावसात, आणि ब्रश करताना सुद्धा त्यांना तिकडे ना थोडासा वेळ घालवायचा होता, म्हणून अहो ना त्यांच्या मागे थोडंसं ओरडून ओरडून ब्रश करून घेणं चालू होतं. त्याचबरोबर इकडे माझं मुलांसाठीचं दूध जे आहे तेही छान असं कोमट करून घेतलं. आणि एकीकडे भाजीसुद्धा मी फोडणी देऊन ठेवलेली होती. आणि सकाळची जी धावपळ आहे ना ती अशीच असते, रोज हेच रुटीन असते. तरीसुद्धा आपल्याला अजिबात कंटाळा करता येत नाही, कारण की आपल्याला नेहमी असं वाटत असते की आपलं मुलं जे आहे ते वेळेवर शाळेत जावे, आणि त्यांना जे काही आहे म्हणजे खाऊन पिऊन व्यवस्थित ते जावं. तर आता इथे ना मी बिस्किट याच्यासाठी देत आहे की दुसरं काहीही नाही आहे, म्हणजे फ्रूट्स पण नाही आहे आणि दुसरं काहीही नाही आहे. तरीसुद्धा आता लड्डू वगैरे बनवेल असं विचार करत आहे. जे आपले शेंगदाण्याचे वगैरे लड्डू असते ना ते, म्हणजे सकाळच्या वेळी एक लड्डू जरी खाल्ला ना तरी बिस्किटपेक्षा ते बेटर आहे असं मला वाटते. आणि ना आता रिधूला स्कूलमध्ये शिकवलेला आहे ट्रँगल शेप. जेव्हापासून त्याला ट्रँगल शेप शिकवला ना त्याला अशीच ट्रँगल पोळी टिफिनमध्ये पाहिजे. तर मी आठवणीने ती करून देते, जेणेकरून त्याने टिफिन फिनिश करून यावा. इथे छान अशी शेंगांची भाजी जी आहे ती पण झालेली होती. गुड बॉय आहे ना तुझं. पाऊल माहित आहे का मी तू रिदू पण 2 दिवस तसाच मागे आला होता. मुलं ज्यावेळी सकाळच्या वेळी शाळेत जाते ना अजिबातच असं वाटत नाही की त्यांना रागवावं आणि त्याच्यानंतरच ते स्कूलमध्ये जाईल, कारण की कितीही म्हटलं ना जरी आपल्याही बाबतीत असेल की आपल्याला कोणीतरी सकाळी सकाळी काहीतरी रोकटोक केली की तेच तेच डोक्यामध्ये फिरते. आणि तसंच मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे. तर अजिबात असं वाटत नाही की त्याला रागवावं, तरीसुद्धा तो ना जे करते ना रोज स्कूलमध्ये सॉक्स वगैरे काढून ठेवतो आणि ते बॅगमध्ये टाकून आणते, साईडच्या पॉकेटमध्ये जे वॉटर बॉटलचं पॉकेट असते ना त्याच्यामध्ये. आणि तसंच करत करत रिदूसुद्धा त्याचंच तो फॉलो करत आहे. म्हणजे त्याने 1-2 वेळा दादाचं बघितलं आणि तो सुद्धा करत आहे. आणि त्याला मी रोज म्हणते असं करून येऊ नको, नाहीतर तुझ्या टीचरला सांगते. आणि इतकं बेकार वाटते ना ते, म्हणजे की जसं तो सॉक्स काढून आणतो आणि मग जेव्हा गाडीवर वगैरे बसते ना नुसते शूज आणि त्याच्यामध्ये सॉक्स नाही. तर ह्या गोष्टी मी
बऱ्याचदा ऑब्झर्व केल्या, बऱ्याचदा त्याच्या टीचरलासुद्धा सांगितलं तरीसुद्धा ना या गोष्टी तो तसंच सतत सतत करत आहे. म्हणून त्याला थोडंसं ना सकाळी आम्ही दोघांनीही रागवलं आणि मग नंतर खूप पश्चाताप झाला, की त्याला ना तेव्हाच तिथं स्कूलमध्येच टीचरला सांगितलं असतं, की असा-असा हा करतो, तर ते बरं झालं असतं. आता ही जरी छोटीशी गोष्ट असली ना, तरीसुद्धा यामागून रिधूसुद्धा तेच करणं चालू झालेलं होतं. आता दोघं जरी 2 शाळेत असले, तरी पण दादा काय करतो याच्यावर त्याचं लक्ष ना आपल्यापेक्षा जास्त असते. कारण की दोघं छान असे मिळून मिसळून राहते. त्यामुळे ना मग त्याला ते रागवण्यात आलं आणि थोडासा नंतर पश्चातापसुद्धा झाला. पण रागवणंही तेवढंच गरजेचं होतं. तर आता आज ना इतका भरमसाठ पाऊस होता, की अजिबात थांबत नव्हता. स्कूलची वेळही झालेली होती आणि परत यांचं तेच चाललेलं होतं आणि मुलं म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी येईलच. पण प्रत्येकच गोष्टीत रागवणार असं सुद्धा होत नाही. जिथे चुकत आहे तिथे रागवणं गरजेचं आहे आणि पाऊस म्हटल्यावर मुलं खेळतात, तर मीही त्यांना छान खेळू देते. असो, आता मुलांचं छान आवरलं, रेनकोट वगैरे घालून ते स्कूलमध्ये चालले गेले. पाऊस खूप जास्त आहे. म्हणजे या टायमाला कधी कधी ना पाऊस असला तरी पण थांबायचा, पण आज ना पहिल्यांदा मुलं रेनकोट घालून गेले. आता महिना होत आला तेव्हापासून एकदा होता, पण एवढा नव्हता, त्यामुळे त्यांना छत्रीतच नेलं होतं. तर चला आता पटकन चहा मांडते, कारण की पाऊस म्हटल्यावर चहाची आतुरता ही नाही असते. कारण मुलांच्या मागे माझ्याबरोबर तेही धावपळ करते आणि मग तिकडून आल्यावर त्यांना चहा नाही दिला की जास्त चिडचिड होते. त्यापेक्षा ना मी चहा मांडून ठेवून देते, मग बाकीचे कामं करते. चला तर पहिले चहा ठेवते. बाहेर मस्त धो-धो पाऊस आणि आपण मस्त कपामध्ये चहा घेऊन पीत आहोत. यापेक्षा अजून दुसरं सुख काय पाहिजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. कारण की सकाळी-सकाळी भजे जरी आठवले ना, तरी पण तेवढं ऑइली कोणी खाऊ शकत नाही. त्यानंतरनं मग बसल्या-बसल्या आठवलं, की रात्रीचा भात आणि 2-3 पोळ्या ज्या आहेत, त्या शिल्लक आहे. तर आपण ना त्याचे जे काही कुटके आहेत, ते बनवून घेऊ आणि त्यातल्या त्यातनं मग मी जेव्हा एडिटिंग करत होती, तेव्हा मला आठवलं, की अहो ना मागे उभे राहून असं स्क्रॉल करत आहे, तर त्या फोटोवरून आठवलं, की जे दादा आहे ना ते म्हणजे मलेरियामुळे चालले गेले. तर ते यांच्यापेक्षा सुद्धा ज्युनियर होते आणि नंतरच्या बॅचचे आणि त्यांना एक छोटासा मुलगा आहे. मे बी तो रिधू एवढा वगैरे असेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे नंतर असं सखोल माहिती मिळते ना, की डिपार्टमेंटचं असेल तर अजून समोर येतातच गोष्टी. तर त्यांनी ना काहीच कुठल्याच गोष्टीत म्हणजे असं विमा ह्या-त्या गोष्टी किंवा काही इन्शुरन्स कारण की त्यांची ते नॅचरल डेथ झालेली आहे. तर त्यांना काहीच म्हणजे त्यांच्या वाईफसाठी, मुलांसाठी काहीच नाही आहे. म्हणजे बाकी जे मिळेल ते मिळेल थोडंफार. पण तरीसुद्धा ना, जेव्हा आपण आहोत जिवंत तोपर्यंत तरी आपल्या मुलांसाठी, आपल्या बायकोसाठी या गोष्टी करून ठेवायला पाहिजे, की जर आपण यदा ना कदा कुठेतरी म्हणजे थोडंसं दचकलो किंवा मग काही आपल्यासोबत हादसा झाला, काहीही आपण चाललो गेलो सगळं सोडून, तर अशा वेळेस ना खरंच काहीतरी आपल्याला म्हणजे पैसाच एक असतो, की माणूस गेल्यावर पैसाच हा कामी येतो. शेवटी माणसाची भरपाई कोणीच करू शकत नाही, पण त्यानंतरचा जो उरतो ना तो पैसा, तर तो थोडंसं तरी फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्यासाठी शिल्लक राहावी यासाठी करणं खूप गरजेचं आहे. कारण की त्या दादांवरून आता आठवते, की आता त्यांची फॅमिली कशी करणार? आता कितीही म्हटलं तरी वडिलांनी काय बघून दिलं असेल, की सरकारी नोकरी आहे. आपल्या मुलीचा संसार मस्त सुखात चालेल आणि कोइन्सिडेंटली त्या गोष्टी घडून गेल्या. त्यांना अचानकच तो मलेरिया झाला. काय झालं ते इंटरनल त्यांचं काय माहिती तेवढं. पण त्याच्यावरून असं आठवलं, की त्यांचं काहीच नव्हतं म्हणजे सेव्हिंग कुठलंच नव्हतं आणि आता ती जी ताई आहे ती बिलकुल अशी एकटी कारण की जेव्हा आपला सोबती, आपला जो काही जीवनसाथी आहे तो जर सोडून गेला, तर त्यांनाच माहिती असेल, की त्या सिच्युएशनमध्ये त्या कसं काय हँडल करू शकते. त्यामुळे ना खरंच फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे कितीही आपले अतोनात खर्च राहू द्या, पण त्यातून तरी आपण थोडीफार सेव्हिंग करून आपली जी काही लाईफ आहे, ती सिक्युअर करायला पाहिजे. बरेच असे लोकं म्हणतात, की "हा किती चिंगूस आहे, किती काटकसर करते." पण ह्या गोष्टी खरंच आपल्या भविष्यासाठी किंवा मग आपल्या फ्युचरसाठी खूप गरजेच्या आहे. तिथे ना माझी सगळी कामं जी आहेत ती आटोपलेली होती आणि लगेचच मग मी पटकन अंघोळ करून देवपूजा केली. आज आपला रिधू येतपर्यंत माझे कामं पुरले. 12:30 वाजलेले आहे, कारण की पावसामुळे ना थांबत मी कामं केले आणि त्यातल्या त्यात नाश्ता वगैरे केला ना की थोडासा उशीरच होते. आता छान देवपूजा वगैरे झाली. अंघोळ मी नंतरच करते, कारण की तुम्ही बघितलं असेल पाठीमागे पूर्ण ओलं असते आणि ते स्वच्छ केलं की मग खूप कचकच वाटते. आणि पावसामध्ये कसं आहे, थोडंसं दिवसभर कोरडं राहिलं आपलं अंग तर चांगलं, नाहीतर मग ते व्हायरल ह्या त्या गोष्टी त्याच्यामुळे ना
सगळे कामं आटपून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी आंघोळ वगैरे करते. ज्या दिवशी सकाळपासूनचा पाऊस असतो ना त्या दिवशी, नाहीतर मग थोडंसं वेगळं रुटीन असते. तर आता थोड्या वेळात रिदू येईल, तोपर्यंत ना थोडंसं भात लावायचं आहे. कारण की हे वरण होतं, म्हणजे फोडणीचं जे वरण आहे ना, दाल तडका, तो होता रात्रीचा. त्याचबरोबर शेंगाची भाजी, पोळ्या ह्या बनवल्या. तर आता थोडंसं भात लावते, नाही तर शेंगाची भाजीसोबत मी वरण भाताचा कुकर जो आहे तो लावत असते. पण आता एवढी मोठी भाजी शिल्लक आहे, त्याच्यामुळे ना आता थोडंसं भात लावला तरी होऊन जाते. तर पटकन आता भात लावते, तोपर्यंत आपला रिदूसुद्धा येतो. तुला लेनकोट न्यायचा होता, पाऊसच नाही ना जोराच्या. ये ना, ओला नको हो आता, ये बेटा. लिदू लिदू ये लवकर, ये लवकर, ये उद्या घालून जायचा रेनकोट. जी मगाशी गोष्ट बोलली ना की ती दादा सोडून गेले आणि त्या ताईंचं कसं, तर हे फक्त सर्व्हिस आहे म्हणून नाही, तर जे कोणी बाहेर म्हणजे कुठेही प्रायव्हेट जॉबवर असेल किंवा बिझनेस असेल तरीसुद्धा या गोष्टी करणं तेवढंच गरजेचं आहे. इथे आता आपला रिदू जो आहे तो आलेला होता. त्यानंतरनं त्याला आतमध्ये घेतल्यावर असा दिवस जातो ना की काही सांगायचं काम नाही आणि डायरेक्ट मी आता घेतलेला आहे शूट संध्याकाळचा. रिदू ना स्वतःहून असा अभ्यास करतो, तर ते बघून इतकं छान वाटते की आपले एफर्ट्स कुठंच वाया जात नाही आहे. आणि स्मितूसुद्धा खूप हुशार होता बरं का, आताही तो हुशार आहे, पण थोडीशी हँडरायटिंग त्याची ना डल आहे, त्यामुळेच तो लपवत होता. त्यानंतर म्हटलं चला आता पाऊस आहे म्हटल्यावर 2 टाईम चहा तर बनतेच. तसं तर मी बंद केला. तुम्हाला माझ्या हेल्थवरून थोडंसं समजलं असेल की थोडीशी कमी झाली, तर त्याचं कारण हेच आहे की मी चहा, शुगर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यामध्ये टाळत आहे. त्यामुळेच थोडासा इफेक्ट जो आहे तो माझ्या बॉडीवर पडला आणि खूप छान वाटते, हलकं वाटते. ॲसिडिटीचं प्रमाण जे आहे ते कमी झालं. इथे चहा वगैरे घेतला आणि नॉनव्हेजचा संध्याकाळी बेत होता. जेवण वगैरे झालं की नंतर रात्रीची किचन क्लिनिंग, आणि हाच होता आजचा आपलं रुटीनचा ब्लॉग. चला तर मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.